नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो मित्रांनो. आता जे पण कोणी इथं शिक्षक भरतीची तयारी करत असेल, त्यांच्यासाठी टी-ई-टी परीक्षा अनिवार्य झालेली आहे किंवा तुम्ही शिक्षक झालेले असाल, तरीही तुमच्यासाठी टी-ई-टी परीक्षा ही क्वालिफाय करून द्यायची आहे. त्याची कालावधी दिलेली आहे. यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचा जी-आर आलेला आहे 1 जानेवारी 2026 चा लेटेस्ट असा जी-आर असणार आहे. तर संपूर्ण माहिती नक्की ऐकून घ्यावी आपण. ओके. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram, Telegram चॅनल, WhatsAppवर, Facebookवर फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे 1 जानेवारी 2026 चा लेटेस्ट जी-आर आहे. आता प्राथमिक शिक्षणाकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी अनिवार्य करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. हा जो जी-आर आहे महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे आदिवासी विकास विभागाकडनं. दिनांक 1 जानेवारी 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता यामध्ये दिलेली प्रस्तावना. आता केंद्र शासनाचा बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्र व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम दिलेला आहे 23 नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद NCERT यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषद यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 दिनांक 29 जुलै 2011 च्या अधिसूचनाद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1ली ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केलेली असून शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी अनिवार्य केलेली आहे. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकासाठी इयत्ता 1ली ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13/2/2013 रोजीच्या शासन निर्णयात निर्गमित केलेला आहे. आता यामध्ये सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानातील आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 मध्ये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी अनिवार्य करण्यात आलेली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयामध्ये दिनांक 3 ऑक्टोबर 2013 चे शासन निर्णयाच्या दिनांकापासून पर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळेतील अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळेमध्ये नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकापैकी शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी उत्तीर्ण नसल्यास उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेली आहे. आता काय सांगितलेलं आहे त्यांनी की आपल्याला 3 संधी भेटणार आहे. 3 संधीमध्ये आपल्याला उत्तीर्ण करायची टी-ई-टीची परीक्षा शिक्षकांना. ओके. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील केलेली आहे. त्या क्रमांक दिलेला आहे बघा. अंजुमन इशात ए तामिल ट्रस्ट व्ही महाराष्ट्र शासन इतर यांच्या याचिकेमध्ये 1/9/2025 रोजीच्या निषेधांमध्ये पुढील प्रमाणे नमूद केलेले आहे. ओके. त्याच्यामध्ये आता पुढील प्रमाणे म्हणजे याच्यात दिलेलं आहे इन्सो फॉर द इन सर्व्हिस. ओके. टीचर्स रिक्वायर्ड फॉर द प्युअर फॉर द इन्क्लिमेट इन आर-टी-ई. ओके. म्हणजे इन्क्लिमेंट करायचं आपल्याला आर-टी-ई. याच्यामध्ये फॉर 5 इयर आपण रिटायर वगैरे झालेले असेल त्याच्यामध्ये त्यांना कनेक्टेड घेणार आहे. ओके. याच्यामध्ये अंडर दिलेले आपल्याला टी-ई-टी 2 वर्षामध्ये आपल्याला काढायची आहे. जे की तुम्हाला डेट दिलेली आहे 2 वर्षामध्ये तुम्हाला टी-ई-टी काढून घ्यायची. आपल्याला 3 चान्स याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची. ओके. गव्हर्नमेंट अपॉन फॉर रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. उपरोक्त सर्व न्यायालयांनी न्याय निर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रकामधील पुढील प्रमाणे निर्देशन करीत आहेत. ओके. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वदेशी संस्थांना संचलित अनुदानित आश्रमशाळेमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्ती 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या
शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्याची 2 वर्षाच्या आत 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. जे इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं इथं मराठीत दिलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही याच्यात परत तुम्हाला सांगतो, की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वदेशी संस्थांमार्फत संचलित अनुदानित आश्रमशाळेमधील शिक्षण हमी कायदा 2009 मधून लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या म्हणजे लागू होण्यापूर्वी नियुक्त जे झालेले आहे, अशा सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षात जास्त कालावधी असलेल्या त्या सेवानिवृत्तीला 5 वर्ष कालावधी जर असेल, अशा शिक्षकांच्या बाबतीत सेवेत राहण्याकरिता 2 वर्षाच्या आत आपल्याला 1/9/2027 पूर्वी शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ओके. आता उपरोक्त नमूद केलेल्या अनुदानातील आश्रमशाळांमध्ये शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण झाले नाहीत, तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात घ्याव्यात. जर तुम्ही TET परीक्षा पास नाही झाले, तर तुम्हाला इथून तुमची सेवा इथं समाप्त करण्यात येईल. ओके. तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समिती इयत्ता 1ली ते 8वी दिनांक 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यात यावी. त्याच्यानंतर TET पास झालेल्या शिक्षकांची निवड केली जाईल 1ली ते 8वीसाठी. त्याच्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर कटांतरी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. अशाप्रमाणे नियुक्ती कटांतरी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नाही नसून यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कटांतरी स्वरूपात भरण्यात यावे. कटांतरी नियुक्तीवरील वेतनांचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवेत पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कटांतरी भरतीवर काम करण्यात येईल तुम्हाला. तुम्ही जर पास असाल तर डायरेक्ट तुम्हाला ते सेवेमध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळणार आहे. जॉबची अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. TET जर पास असाल. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे तुम्हाला कंपल्सरी केलेली आहे. आता TET परीक्षा तर आपण अभ्यास करा, त्याचा TETची परीक्षा काढा आणि आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करा. ओके. तरी तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला याचा PDF फाईल पाहिजे असेल Telegram चॅनल, WhatsAppवर मी शेअर करून देईन. तिथून जाऊनही तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा. जे पण शिक्षकीची परीक्षेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली न्यूजसाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.